आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने केवळ अमेरिका किंवा युरोपमध्येच नाही तर थेट भारताच्या राजधानीत खळबळ उडवून दिली आहे। आपण बोलतोय कुख्यात जेफ्री एप्स्टीन फाईल्सबद्दल। 19 डिसेंबरला भारताचा पंतप्रधान बदलेल आणि एखादा मराठी माणूस पंतप्रधान होईल असा खळबळजनक भाकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं। आता 19 डिसेंबर उलटून गेली आहे, पंतप्रधान बदललेले नाहीयेत, पण पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केलेले प्रश्न अजूनही हवेत तरंगतायत। मात्र मोदीज ऑन बोर्ड हे 3 शब्द सध्या भारतीय राजकारणात चर्चेचा विषय बनलेत। पृथ्वीराज चव्हाणांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा संबंध या फाईलशी जोडला आहे। काय आहे हे एप्स्टीन प्रकरण आणि पंतप्रधान मोदींचं नाव यात नक्की कसं आलं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीराज चव्हाणांच्या स्वतःच्या विधानांच्या आणि विश्लेषणाच्या आधारे या प्रकरणाचा सविस्तर उलगडा करणार आहोत। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच खालील सबस्क्राइब बटन दाबा, जेणेकरून आमचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। आता वळूयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे। सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की हा जेफ्री एप्स्टीन नक्की कोण होता। पृथ्वीराज चव्हाण यांच्या सांगण्यानुसार हे प्रकरण 1995-96 पासून सुरू आहे। एप्स्टीन हा अमेरिकेतील एक अत्यंत शक्तिशाली आणि श्रीमंत गुंतवणूकदार होता, पण त्याच्या या श्रीमंतीच्या मागे एक काळं जग दडलेलं होतं। तो अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांचं लैंगिक शोषण करायचा आणि या मुलींना जगातील अत्यंत प्रभावशाली नेत्यांना, अब्जाधीशांना आणि शास्त्रज्ञांना पुरवण्याचं काम करायचा। ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या हाय सिक्युरिटी तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला। त्याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हे रहस्य आजही कायम आहे, पण त्याच्या मृत्यूनंतर अमेरिकन संसदेने म्हणजेच US काँग्रेसने एक कायदा संमत केला, एप्स्टीन फाईल ट्रान्सपरन्सी ॲक्ट। या कायद्यानुसार एप्स्टीनशी संबंधित 30 वर्षांचा डेटा, ज्यात लक्षावधी ईमेल्स, फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज आहेत, ते सार्वजनिक करणं बंधनकारक झालं आणि यातूनच भारताचा संदर्भ बाहेर आला असा दावा चव्हाण करत आहेत। पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे। त्यांच्या मते एप्स्टीनच्या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख आहे। हा संदर्भ 2014 सालातील आहे। चव्हाण यांनी सांगितल्यानुसार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे तत्कालीन सल्लागार स्टीव्हन ब्रॉनन यांनी एप्स्टीनला संपर्क केला होता। त्यांना भारताच्या पंतप्रधानांशी म्हणजेच नरेंद्र मोदी यांना भेटायचं होतं। काही काळानंतर एप्स्टीनने उत्तर दिलं, मोदीज ऑन बोर्ड। याचा अर्थ असा होतो की मोदी भेटण्यासाठी तयार झालेत। पृथ्वीराज चव्हाणांचा प्रश्न हा आहे की भारताच्या पंतप्रधानांची भेट घडवून आणण्यासाठी ट्रम्प यांच्या सल्लागाराला एप्स्टीन सारख्या गुन्हेगाराची मध्यस्थी का लागली? भारताचे पंतप्रधान आणि एका लैंगिक गुन्हेगाराचे नाव एकाच ईमेल साखळीत येणं हे केवळ योगायोग आहे की यामागे काहीतरी गंभीर धागेदोरे आहेत? चव्हाण म्हणतात, मोदी आणि एप्स्टीन यांचे संबंध नक्की कुठे आणि कसे आले याचा खुलासा सरकारने केला पाहिजे। या प्रकरणात पृथ्वीराज चव्हाण यांनी दुसरं महत्त्वाचं नाव घेतलंय, ते म्हणजे हरदीप सिंग पुरी यांचं। हरदीप पुरी हे सध्या भारताचे पेट्रोलियम मंत्री आहेत, पण 2014 मध्ये ते न्यूयॉर्कमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते। चव्हाण यांच्या दाव्यानुसार एप्स्टीनच्या ईमेल्समध्ये हरदीप पुरी आणि एप्स्टीन यांच्या अनेक भेटीगाठींचे संदर्भ आहेत। हरदीप पुरी हे अमेरिकेत भारताचे प्रतिनिधी होते। त्यांनी एप्स्टीनशी 5 ते 6 वेळा भेट झाल्याचा उल्लेख आहे, असं चव्हाण यांनी स्पष्टपणे म्हटलंय। एकीकडे एप्स्टीन हा देहव्यापारात गुंतलेला विकृत गुन्हेगार आहे, हे 2008 पासूनच जगजाहीर असतानाही भारताचे राजदूत त्याच्या संपर्कात का होते, हा एक मोठा आणि नैतिक कायदेशीर प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केलाय। पृथ्वीराज चव्हाण यांनी भाकीत केलं होतं की 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होईल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल। आता ही तारीख उलटून गेली आहे, चव्हाणांना ट्रोल केलं जातंय, पण यामागे एक मोठी राजकीय रणनीती असू शकते का? काही राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की पृथ्वीराज चव्हाणांनी जाणीवपूर्वक ही मराठी पंतप्रधान ही पोळी सोडून दिली आहे, जेणेकरून या विषयाला मुख्य प्रवाहात जागा मिळेल। यामुळे 2 गोष्टी साध्य झाल्यात। पहिली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा नेरेटिव्ह तयार झालाय। दुसरी, भाजपमध्ये मोदींनंतर कोण या वादात देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आलंय, जे कदाचित अमित शहा यांच्या गटाला आवडणारं नाहीये। पृथ्वीराज चव्हाण स्वतः म्हणतात की मी काही कुडमुड्या जोशी नाहीये, मी अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय मीडिया वाचून हे विश्लेषण केलंय।
त्यांनी जगातल्या घडामोडींचे संदर्भ दिलेत. विशेषतः एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट अंतर्गत 19 डिसेंबर ही माहिती उघड करण्याची अंतिम मुदत होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय की एप्स्टीन फाईलचा डेटा हा केवळ काही पानं नाही आहेत, तर तो 300 जीबीचा महाकाय डेटा आहे. यात लक्षवेधी ईमेल्स, फोटोग्राफ्स आणि ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज आहेत. 19 डिसेंबरला अमेरिकन न्याय विभागाने काही माहिती प्रसिद्ध केली, पण चव्हाण म्हणतात की ही केवळ पार्शियल माहिती आहे. ट्रम्प प्रशासनाकडून काही माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार रो खन्ना यांनीही माहिती लपवली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. चव्हाण म्हणतात हा 300 जीबी डेटा शोधणं सोपं काम नाहीये. जगातील सर्व पत्रकारांना येणारे काही आठवडे हेच काम करावं लागेल. यात काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ्स अजून समोर आलेले नाहीयेत, पण ईमेलमधील उल्लेख हे गुन्ह्याची सुरुवात असू शकतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडलाय, तो म्हणजे एप्स्टीनचे इस्रायलच्या गुप्तहेर संस्था मोसद सोबत असलेले संबंध. चव्हाण यांच्या दाव्यानुसार एप्स्टीन हा इस्रायलचा गुप्तहेर होता. त्याचं काम केवळ देहव्यापार करणं नव्हतं, तर तो मोठ्या नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं स्टिंग ऑपरेशन करणं आणि त्यांना ब्लॅकमेल करणं हे काम करायचं. आपल्या नेत्यांचंही ब्लॅकमेल झालंय का हे शोधावं लागेल, असं चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. तर जगातील सर्वात श्रीमंत माणूस बिल गेट्स आणि ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स अँड्रू या जाळ्यात अडकू शकतात, तर भारतीय नेत्यांचं नावांचा उल्लेख येणं ही धोक्याची घंटा आहे. बिल गेट्स यांनी स्वतः मान्य केलंय की एप्स्टीनला भेटणं ही त्यांची सर्वात मोठी चूक होती. मग भारतीय नेत्यांनी अशा व्यक्तीशी संपर्क का ठेवला? एवढे मोठे आरोप होऊनही केंद्र सरकारकडून कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाहीये. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. सरकारने पुढे येऊन सांगावे की आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये. पण सरकार गप्प का आहे असा त्यांचा सवाल आहे. विरोधकांची भूमिका काय असेल यावर चव्हाण म्हणतात की काँग्रेस आणि इंडिया आघाडी यावर चर्चा करून निर्णय घेईल. सकृतदर्शनी फक्त नाव आले म्हणजे गुन्हा केला असं नाहीये, पण एका गुन्हेगाराशी संबंध प्रस्थापित होणे हीच मुळात चिंतेची बाब आहे. या फाईल्समध्ये 3 भारतीय आजी-माजी खासदारांची नावं असल्याचाही संशय त्यांनी व्यक्त केलाय. मित्रांनो, पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेले हे मुद्दे केवळ राजकीय चिखलफेक म्हणून दुर्लक्षित करता येणारे नाहीयेत. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तराच्या एका कुख्यात गुन्हेगारी साखळीशी संबंधित आहे. पहिली, मोदीज ऑन बोर्ड या ईमेलचा खरा संदर्भ काय? दुसरी, हरदीप सिंग पुरी आणि एप्स्टीन यांच्या भेटी कशासाठी होत होत्या? तिसरी, 300 जीबी डेटामधून आणखी कोणते भारतीय चेहरे समोर येणार? चव्हाण म्हणतात की येणारे काही आठवडे भारतीय राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. अमेरिकेतील या घडामोडींचा परिणाम भारतावर नक्की कसा होईल? तुम्हाला काय वाटतं? पृथ्वीराज चव्हाणांचे हे दावे खरे ठरतील का, की ही केवळ एक राजकीय रणनीती आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या जागतिक प्रकरणाचे भारतीय पैलू सर्वांना समजतील. अशाच सखोल आणि निर्भीड विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.